जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अपडेट आहे. कारण की आपण जर पाहिलं असाल, नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे, तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, अशा प्रकारची प्रतीक्षा राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना लागली होती. आपण जर पाहिलं असेल, मागील जवळपास 8 ते 10 महिन्यापासून एकाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 2,000चा हप्ता जमा झाला नव्हता. तर मित्रांनो, याच्या संदर्भात काही महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि याच्यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा 2,000चा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे, याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, पी किसान योजनेच्या आधारावर चालू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील जे काही शेतकरी पात्र आहेत, म्हणजे जे शेतकरी पी किसानमध्ये पात्र होते, तर ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र करण्यात आले होते. आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12,000 रुपये असे त्या शेतकऱ्यांना दिले जातात. आता याच्यामध्ये किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु जो काही नमो शेतकरीचा 8वा जो काही हप्ता आहे, तर तो येणाऱ्या 25 मार्चच्या अगोदर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता याच्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही शेतकरी याच्यामध्ये अपात्र झाले होते, विविध याच्यामध्ये कारणं होते आणि ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती, परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हे पैसे जमा होत नव्हते, तर त्यासुद्धा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 8व्या हप्त्यापासून त्याचं वितरण चालू करण्यात येणार आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबले होते, त्याच्यामध्ये विविध कारणे असतील. त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे आपण पाहिलं असाल, ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी अपूर्ण राहिली होती, तर त्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली होती, परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील हे पैसे जमा झाले नव्हते, तर त्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आणि एक दुसरं मुख्य कारण म्हणजे तुमचं जे काय आधार लिंक असणं, हे सुद्धा या ठिकाणी गरजेचं होतं. आपण जर पाहिलेच असाल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा आधार सीडिंग नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांचा हा 2,000चा हप्ता रुकला होता. परंतु त्या शेतकऱ्यांनी सर्वांनी आपलं पोस्टाचं खातं काढून घेतलेलं आहे. तर अशासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 8व्या हप्त्यापासून जे काही येणारं नियमित अनुदान आहे, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अपडेट आहे. तर मित्रांनो, आता या निधीसाठी 177 कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि या तरतुदीच्या माध्यमातून राज्यामध्ये जे शेतकऱ्यांना किसानचा हप्ता मिळत असतो, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे. आणि तसेच ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती किंवा जे त्रुटीमधले शेतकरी होते, अपात्र झालेले शेतकरी होते, हे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र करून त्या शेतकऱ्यांना इथून समोर हा हप्ता देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलंच असाल, मोठ्या प्रमाणामध्ये विविध चर्चा झाली होती की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड अर्थातच फार्मर आय डी नसणार आहे, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हे पण तेवढंच खरं आहे, कारण की जसं व्यक्तीची ओळख म्हणून आधार कार्ड असतं, तर त्याचप्रमाणे तुमच्या शेतीची ओळख म्हणून तुम्हाला ते किसान कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडं कार्ड नसलं तरी चालेल, परंतु तुम्ही त्याची ऑनलाईन नोंदणी केलेली असावी, त्याचा नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हा जर नंबर असेल, तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडं हे फार्मर आय डी कार्डाचा नंबर नसणार आहे, तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे किसानचाच असो किंवा नमो शेतकरी असेल किंवा जे काही विविध शासनाचं अनुदान येत असतं शेतीसंदर्भात, तर ते कोणतंही इथून समोर मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी कार्ड नाही, ह्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्हाला तो फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती, जे की नमो शेतकरी योजनेचा येणारा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार होता, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार होता, याच्या संदर्भात संपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला काय अडचणी असेल, तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलवर जर नवीन असाल, तर बाजूला दिसत असलेल्या काळ्या पिवळ्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्यासमोर अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांची माहिती पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.